नमस्कार. नमस्कार. मानवता संवाद पॉडकास्टच्या निमित्तानं शैक्षणिक क्षेत्र असेल, कृषी क्षेत्र असेल, आरोग्य क्षेत्र असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, आध्यात्मिक क्षेत्र असेल किंवा विविध स्पर्धा परीक्षा असेल, तर या सर्व क्षेत्रांमध्ये एक उत्तम पद्धतीचं काम करणाऱ्या व्यक्तींना हक्काचं व्यासपीठ मानवता संवादनं निर्माण करून दिलेलं आहे. आणि म्हणून ह्या सर्व प्रतिभा संपन्न व्यक्तींच्या मुलाखती आपण मानवता संवाद युट्यूब चॅनेलला घेत असतो. दर्शकांना खरं तर एक विनंती या निमित्तानं करतो की हा मानवता संवाद युट्यूब चॅनेल जो आहे तर तो सर्वांनी सबस्क्राईब करावा, बेल आयकॉन त्या ठिकाणी दाबावं आणि जास्तीत जास्त ह्या मुलाखती आपण बाहेर सुद्धा प्रसारित कराव्यात की जेणेकरून आमच्यामध्ये एक वेगळी ऊर्जा निर्माण होईल आणि अधिक ताकदीनं आम्ही हे काम करू शकू. स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात नाशिक जिल्ह्यामध्ये एक अतिशय उत्तम काम करणारे प्राध्यापक अरुणजी जाधव सर आज आपल्या भेटीच्या निमित्तानं आलेले आहेत. नमस्कार सर. जाधव सर, तुम्हाला प्रश्न विचारावासा वाटतो की आपण MA BEd इंग्लिश ही पदवी प्राप्त केलेली असताना विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रभर आपला एक वेगळा नावलौकिक प्राप्त झाला. तर स्पर्धा परीक्षेकडेच तुम्हाला का वळावं असं वाटलं? नाही, ऍक्च्युली याच्या पाठीमागे थोडासा एक इन्सिडेंट आहे, जो कधी कधी मनाला फार मोठी ऊर्जा देऊन जात असतो. खरं तर सांगायचं जर ठरलं तर 26/11/2008 चा जो इन्सिडेंट आहे, हा इन्सिडेंट पूर्ण देशभरासाठी अत्यंत हादरवणारा इन्सिडेंट आहे. आणि ही जी 26/11 आहे, ती माझी बर्थ प्लेस आहे. बर्थ डेट असल्यामुळे त्या दिवशी घडलेला जो इन्सिडेंट आहे, हा इन्सिडेंट लोकसेवेच्या दृष्टिकोनातून एक समर्पणाची भावना जी ती माझ्या मनामध्ये निर्माण केली. आणि त्याच कारणावरनं मी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस हिला निवडलं गेलं. त्या दिशेने अनेक वेळा मी त्या ठिकाणी जर बघितलं गेलं तर UPSC किंवा MPSC अशा विविध स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यश अपयश या सर्व गोष्टी बघितल्या, अनुभवल्या. त्यातल्या असणाऱ्या चुका ज्या आहेत, त्या दुरुस्त केल्या आणि पुढे येणाऱ्या पिढींसाठी अशा चुका न व्हाव्या या उद्देशाने जर पाहिलं तर मग मी त्या ठिकाणी टीचिंग हा जो माझा त्या ठिकाणी करिअर म्हणून एक ऑप्शन येतो निवडला. आणि वेगवेगळ्या विषयांच्या बाबत अभ्यासपूर्वक स्वरूपाचा असणारा परीक्षा, ज्यामध्ये प्रिलिम्स, मेन्स यासारख्या विविध स्वरूपांच्या विषयांचं सखोल अभ्यासही केला आणि त्याचं मार्गदर्शनही केलं. आणि अर्थातच त्याचे वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एक चांगल्या पद्धतीचे किंवा पॉझिटिव्ह रिझल्ट ते पाहायला मिळतात. म्हणून मी एवढंच सांगेल की माझ्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट हा 26/11 माझी बर्थ डेट, जी अत्यंत महत्वपूर्ण स्वरूपाची. पण हा पॉझिटिव्हली जर पाहिलं तर 26/11 संविधान दिन म्हणून पण आपण साजरा करतो, जो राज्याची राज्यघटना निर्माणसाठी किंवा करण्यासाठी अत्यंत प्रबळ प्रभावी स्वरूपाचा दिवस मानला जातो. तर पॉझिटिव्हली आणि निगेटिव्हली या दोन्ही गोष्टी एक प्रकारे आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण करतात. या उद्देशाने मी या दिशेला वळालो. प्राध्यापक जाधव सर, आता अहिल्यानगर जिल्ह्यात संगमनेर या ठिकाणी अगस्ती अकॅडमी अतिशय प्रयोगशील असे उपक्रम सातत्यानं राबवते आणि तुमच्या ज्ञानाकडे किंवा तुमच्याकडे स्वतःकडे असलेली कल्पकता ही सर्व आज तुम्ही या तालुक्यात सुद्धा त्या विद्यार्थ्यांना देत आहात. तर आय गेस ती अकॅडमी जी आहे तर तिचीच निवड तुम्ही का केली आणि त्या प्लॅटफॉर्मवर कोणकोणत्या योजना विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात त्या सुद्धा आम्हाला सांगा. अगदी बरोबर आहे सर. अगस्ती अकॅडमी निवडण्याच्या पाठीमागे मुख्यतः कारण जर बघितलं गेलं तर संगमनेर आणि माझं असणारं नेटिव्ह प्लेस हे दोघे जर पाहिलं तर एकमेकांच्या अगदी जवळ आहे. आणि दुसरी गोष्ट, आपला जो परिसर आहे त्या परिसरामध्ये बहुतांश जे विद्यार्थी ते ग्रामीण भागातले, अगदी खरं. ज्यांच्यामध्ये पोटेन्शियल जबरदस्त आहे. फक्त एवढंच आहे की त्यांना जो एक बिग पुश मिळाला पाहिजे, तो बिग पुश मिळत नाही. मग तो बिग पुश असे विद्यार्थी मिळवण्यासाठी कुठे, तर पुणे, मुंबई, त्यानंतर पुढे जाऊन जर अहिल्यानगर, काही काही ठिकाणी संभाजीनगरला मुले चालले जातात आहे. तर त्यामध्ये त्यांचा वेळ, पैसा या सर्व गोष्टींचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान होते. तर मला एका आपल्या असणाऱ्या नेटिव्ह प्लेस बद्दल एक प्रकारची जर बघितले गेले तर एक आर्त भावना आहे की अशा विद्यार्थ्यांना आपण थोडस जर एक पुश दिला, एक चांगल्या पद्धतीने गाईड जर केलं तर अशा विद्यार्थ्यांना चांगल्या प्लॅटफॉर्मवरती सहजरित्या जाता येऊ शकतं. आणि हे मला गॅरंटी आहे की ग्रामीण भागातील जे विद्यार्थी, त्यांच्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असणाऱ्या ज्या टेक्निक्स आहे, डिसिजन मेकिंग पॉवर जी ती अत्यंत प्रबळ असते. त्याचं कारण का, तर ते त्या फेज मधनं पुढे गेलेले असतात. अगदी खरं. मग अशा विद्यार्थ्यांना जर आपण योग्य वेळेत योग्य स्ट्रोक जर दिला तर असे विद्यार्थी उद्याचा समाज अत्यंत प्रतिभावंत स्वरूपाचा बनवू शकेल. या उद्देशाने मी जर पाहिलं तर संगमनेर हे जे शहर आहे
हे त्या पाठीमागे निवडलेलं आहे. अगस्ती अकॅडमी जी आहे तर तिचं पाहिलं तर ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं आज विद्यार्थ्यांना ह्या अकॅडमीच्या मदतीनं अतिशय सुंदररित्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जातं. तर या प्लॅटफॉर्मवरती हे जे प्रशिक्षण दिलं जातं ते कशा पद्धतीनं ऑनलाईन आणि ऑफलाईन दिलं जातं त्याविषयी सुद्धा जरा माहिती सांग. ऍक्च्युली ऑनलाईन ऑफलाईन ही जी पद्धत आहे ही अत्यंत प्रभावी सुरुवातीपासूनच संचालक सरांचं माझ्याशी बोलणं होतं की आपल्याला ऑफलाईन तर आहे तर स्थानिक विद्यार्थ्यांपर्यंत जायचंच आहे, पण याच्या व्यतिरिक्त संपूर्ण महाराष्ट्रभर जे विद्यार्थी होतकरू आहेत ज्यांना गरज आहे अगदी गायडन्सची, खरं. तर अशा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचे. मग यासाठी त्या ठिकाणी आपण फेसबुकच्या माध्यमातनं, युट्यूबच्या माध्यमातनं, इंस्टाग्रामच्या माध्यमातनं यासारखे जे जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत या प्रत्येक प्लॅटफॉर्मचा आपण त्या ठिकाणी जर बघितलं गेलं तर वापर केलाय आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला गेला. याच्या पाठीमागे मुख्य उद्देश एवढाच आहे की आपल्याकडे आलेला जो काही स्टाफ आहे तो अत्यंत प्रबळ आहे. अर्थातच मी त्यामध्ये एक त्या ठिकाणी इनिशियली काम करताना आपल्याला दिसतोय. तर या करता आहेत की जे जे विषय ते अत्यंत व्यवस्थितरित्या त्यांच्याकडनं करणं, ज्याच्यामध्ये रिटर्न प्रॅक्टिस असेल, त्यानंतर मल्टिपल चॉईस असेल, तर ऑप्शन सॉर्ट आउट पद्धत असेल, किंवा दुसऱ्या बाजूला इथिक्स आणि इंटेग्रिटी राज्यसेवेचा किंवा युपीएससीचा पेपर आहे ज्याच्यामध्ये डिसिजन पॉवर एका ऍडमिनिस्ट्रेटिव्हची कशी असली पाहिजे याचा अत्यंत सखोलपणे गाईडलाईन्स आहे ते आपण इथे ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही मोडमध्ये देत असतो. तसं पाहिलं सर तर माहितीचे स्रोत आज खूप आहेत. म्हणजे आपण जर पाहिलं तर बाकीचे सोशल मीडिया किंवा बाकीचे प्लॅटफॉर्म खूप मोठ्या संख्येनं असताना अगस्ती अकॅडमीचं जे काम आज चालतंय तर बारीक विचार ज्यावेळी या संस्थेचा मी करतो तर कमर्शियल व्ह्यू त्यांचा खूप कमी दिसतो आणि सामाजिक भावना अधिक दिसते. तर मग समजा सामाजिक भावनेतून काम करत असताना प्रत्येकालाच अकॅडमी चालवण्याला असं वाटत असतं की आपल्याला काहीतरी 2 रुपये मिळावे, पण तो हेतू या ठिकाणी दिसत नाही. तर याच्या पाठीमागे संस्थाचालक असतील किंवा तुम्ही सर्व टीम आहे, तुम्हाला काय उद्देश आपल्या संस्थेचा दिसून येतो तो सुद्धा आपण दर्शकांना सांगूयात. नाही, अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं की जसं मी सुरुवातीला म्हटलं की एक सामाजिक स्वरूपाची बांधिलकी जी असते ना, ही बांधिलकी त्या व्यक्तीला नफा किंवा तोटा याचा विचार करू देत नाही. ती आपला नफा जो आहे तो कशात मानत असते, तर त्यातून घडणाऱ्या पिढ्यांमध्ये मानत असते. बरोबर, अगदी खरं. ज्या पिढ्या ज्यावेळेस घडतात तर त्यावेळेस त्या प्रदीर्घ कालखंडाकरता त्या संस्थेशी अत्यंत एकोप्याने किंवा एकतेने काम करताना दिसतात ते. आणि याचा फायदा ऑफकोर्सच आहे समाजातल्या विभिन्न स्वरूपाच्या गटामध्ये दिसताना दिसतो. एक सोशियल एम्पॉवरमेंट ज्याला आपण म्हणतोय की सामाजिक स्वरूपाची असणारी जागृती किंवा सबलीकरणाची प्रक्रिया, ही प्रक्रिया त्या पाठीमागे सर्वात महत्वाची आहे. आणि सुरुवातीपासून संचालक असेल किंवा आमची संपूर्ण बाकीचे टीम असेल, तर ही संपूर्ण टीम काय करते, तर एक सोशल वेलफेअर, एक सामाजिक कल्याण या कल्याणाच्या दिशेने पाऊल उचलते. कारण आजपर्यंत आपण संपूर्ण गोष्टी ज्या थिअरटिकली अभ्यासल्या, बरोबर. कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून सोशल वेलफेअर सारख्या अनेक कॉन्सेप्ट आहेत ज्याच्यावरती भरपूर लिहिण्यासारखे, बोलण्यासारखे, पण प्रत्यक्षरित्या त्या ठिकाणी जर बघितलं गेलं तर समाजाच्या असणाऱ्या त्या प्लॅटफॉर्मवरती त्या गोष्टी बघायलाच मिळत नाही. त्या प्रत्यक्ष उतरवणं हा आमच्या सर्वांचा ध्यास आहे. त्या दृष्टिकोनातून नफा किंवा तोटा याचा विचार नाहीये, तर सामाजिक बांधिलकी हीच पुढे घेऊन जाणं आणि ती जपणं हा सर्वात महत्वाचा एक चॅलेंजिंग पॉइंट आहे आणि तो आम्हाला इथून पुढे तशाच पद्धतीने त्या ठिकाणी संचलित करायचा आहे. तुमचं टाइम टेबल जे पाहिलं अगस्ती अकॅडमीचं तर प्रचंड शिस्त त्या ठिकाणी दिसून येते. समजा तुमच्या शिक्षकांच्या तासिकेंचं दिलेलं टाइम टेबल जेव्हा तुम्ही विद्यार्थ्यांना सांगता तर त्या विद्यार्थ्यांशी सुद्धा मी संपर्क केला. बरं. तर विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर एकही तास आमचा कधी मिस होत नाही किंवा दिलेल्या टाइम टेबलमध्ये शक्यतो काही गंभीर कारण असल्याशिवाय बदल होत नाही. ही जी शिस्त आहे तर ही शिस्त याच्यातून खरोखर चांगले विद्यार्थी घडतीलच, परंतु विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करण्याची सवय या टाइम टेबलमुळे लागली असं तुम्हाला वाटतं का? निश्चितचपणे, कारण ते जे बनवलंय ते शेड्यूल याकरता की एक ऍडमिनिस्ट्रेटर आहे त्याचा एक इन टाइम आणि आउट टाइम असतो. अच्छा. ते इन टाइम आणि आउट टाइम हा काटेकोरपणे त्यांना कुठून मिळत असतो, तर त्या इन्स्टिट्यूट मधून. अगदी खरं. जर त्या इन्स्टिट्यूटचा संचालक इन टाइम आणि आउट टाइम जर पाळत नसेल तर विद्यार्थी त्या पद्धतीचे प्रतिभावंत बनणार नाही. अगदी खरं. त्यामुळे मी असो किंवा माझ्या संबंधित असणारे इतर संपूर्ण स्टाफ असो, त्यांच्यासाठी काटेकोरपणे टाइम आहे. आता मी सुद्धा नाशिकवरून येतोय तर मला 2 वाजता जर सेशन असेल तर मी डॉट तिथे अर्धा तास अगोदर त्याने इन असतो, म्हणजे बसलेला असतो. का, तर हे विद्यार्थ्यांना समोर दिसतंय की आपल्या अगोदर आपले टीचर येतात, त्यामुळे ते विद्यार्थी माझ्या येण्याच्या अर्धा तास अगोदर, म्हणजे 2 ला सेशन असेल तर ते मुलं 1 वाजता त्या ठिकाणी हजर असतात. अगदी खरं. ही एक प्रकारे सवय, पण ही सवय कशी सांगून नाही लागली,
प्रथमतः आमच्या स्टाफने ती स्वतःमध्ये अंमलात आणली, अगदी स्वतःच्या माध्यमातून ती प्रदर्शित केली आणि त्या आधारावरती मुलांना आम्हाला सांगावं पण लागलं नाही, की त्यांनाच ते लक्षात आलंय, की नाही बाबा हा स्टाफ जो आहे तो अत्यंत काटेकोरपणे आपापल्या सेशन जे ते पाळतोय, घेतोय. त्यामध्ये एकही मिनिटं टाइमपास नसतो. 2ला सेशन सुरू होतंय तर 5 वाजेपर्यंत 3 तास आहे, पिन ड्रॉप सायलेंट असतं. अगदी आणि खरं. दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद ऑफलाईन असेल तर ऑफलाईनचा, पण ऑनलाईन असेल तर ऑनलाईन, दोघांसोबत प्रॉपरली कम्युनिकेशन टीचर जे असतं त्या पद्धतीचं आमच्या स्क्रीन वगैरे अत्यंत प्रॉपर डेव्हलप करून ठेवलेलं आहे. त्यामुळे सहजरित्या त्या ठिकाणी कम्युनिकेशन होतं, गॅप कुठे राहत नाही. आणि टीचरांना हे एक प्रकारचे इन्स्ट्रक्शन सर्वात महत्त्वाचं, अर्थात ते सर्व टीचर पाळतात पण आमचे. ते म्हणजे काय, की अंतिम विद्यार्थ्याला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तो मुद्दा त्या ठिकाणी रिवाइज करणं, अगदी खरं आहे. त्याच्यावरती कुठल्या प्रकारचं प्रेशर आणणं नाही किंवा ओरडणं वगैरे ह्या गोष्टी बिलकुल नाही. मुळातच एका हाडाच्या टीचरचं हे कामच असतं, की अंतिम विद्यार्थ्याला ते मुद्दे अत्यंत प्रभावीपणे समजले पाहिजे आणि त्याला ते उत्तमरित्या त्या ठिकाणी अंमलातही आणता आले पाहिजे. अगदी ही खरं. भूमिका आमची असल्यामुळे यामधून त्या ठिकाणी विद्यार्थी घडणं, जसं मगाशी म्हटलं, की समाजाशी बांधिलकी निर्माण करणारा विद्यार्थी घडवणं, हेच आमचं सर्वात महत्वाचं एक प्रकारचं जर बघितलं गेलं तर द्योतक बघायला मिळतं, एक अजेंडा बघायला मिळतो. अगस्ती अकॅडमी जी आहे, एमपीएससी, यूपीएससी किंवा तत्सम सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी संगमनेरच्या प्लॅटफॉर्मवर काय असं वेगळं देते, त्याविषयी माहिती सांगा. खरं तर सर, जसं मी मगाशी म्हटलं, की सामाजिक बांधिलकी या अंतर्गतच खूप काही येऊन गेलं होतं. ज्यामध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्म जो अगस्ती करिअर अकॅडमीचा आहे, ज्याच्या माध्यमातून जवळपास आपण YouTubeला 300 प्लस व्हिडिओज आहे, ते विविध विषयांचे, ज्याच्यामध्ये पॉलिटी असेल, जिओग्राफी असेल, हिस्ट्री असेल, इकॉनॉमिक्स असेल, यासारखे विभिन्न स्वरूपाचे, एव्हाना इथिक्स आणि इंटिग्रिटी सारखा जो विषय, हा सुद्धा आपण त्या ठिकाणी जर बघितला गेला तर ब्रॉडली एक्सप्लेन करायचं काम केलंय. अर्थात तो विषय माझ्यासोबतच अभ्यासला जात असतोय. पॉलिटी सारखे विषय आहेत, त्याच्यामध्ये पण विविध स्वरूपाचे असणारे मुद्दे, विविध टॉपिक्स आहेत, ते चांगल्या पद्धतीने आपण एक्सप्लेन केले. खरं तर जे होतकरू विद्यार्थी आहेत, ज्यांना खरंच त्या ठिकाणी फीज पे करणं शक्य नाही, अशा विद्यार्थ्यांना ऑनलाईन जवळपास 70 to 80% प्रिपरेशन आहे, ते या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरतीच करता येऊ शकतं. बरं, यामध्ये पण फेसबुकच्या माध्यमातून, युट्यूबच्या माध्यमातून आपण सर्व व्हिडिओ त्या ठिकाणी प्रेझेंट केलेले. एवढे करून त्या ठिकाणी सर्वात महत्वाचं म्हणजे अगस्ती अकॅडमी जी आहे, तर तिचं स्वतःचं ऍप आहे. त्या ऍपच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे असणारे हे व्हिडिओ अगदी वेगळ्या कंपार्टमेंटमध्ये ठेवलेले. एव्हाना त्याबाबतचे असणारे एक्झाम जे असतात, ते टेस्ट सिरीज आहे, त्या टेस्ट सिरीज सुद्धा आपण त्या ठिकाणी अवेलेबल केलेल्या आहेत. त्यामध्ये मल्टिपल चॉईसेस त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सॉर्ट आउट करता येईल. एवढंच नाही तर रायटिंग प्रॅक्टिस विथ आन्सर रायटिंगचे असणारे काही महत्वपूर्ण नमुने जे आहेत, एक्झाम्पल आहे, हे सुद्धा आपण त्या ठिकाणी ठेवले. हे सर्व गोष्टी ज्या आहेत, ते आपल्याला या माध्यमातून बघायला मिळताना दिसतात. अगस्ती अकॅडमी जी आहे, तर ती खूप चांगलं काम या ठिकाणी करते. स्पर्धा परीक्षेसाठी भविष्यात जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेला सामोरं जात आहेत, भले ते विद्यार्थी आपल्या अकॅडमीचे विद्यार्थी नसू द्या, परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील, देशातील जे विद्यार्थी आहेत, तर त्यांच्यासाठी एक 2 ते 4 ओळीमध्ये आपण काय संदेश द्याल? खरं तर संदेश हा अत्यंत महत्वाचा आहे. तो म्हणजे काय, तर स्वतःला शिस्त लावा. अध्याय करा. अध्याय याचा अर्थ काय, की स्वतः त्या विषयाशी एकरूप व्हा, समरस व्हा, समजून घ्या आणि नंतरच त्या दिशेने पाऊल उचला. कुठल्याही गोष्टीकडे ज्यावेळेस आपण पाऊल उचलत असतो, तर त्यावेळेस नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं अत्यंत गरजेचं असतं. ही सकारात्मक दृष्टिकोन असलेली जी भावना आहे, जी ऊर्जा आहे, ती त्या व्यक्तीमध्ये त्या ठिकाणी पुढे जाण्यासाठी एक प्रकारचा बूस्टर म्हणून काम करताना दिसतं. तर ही सकारात्मक ऊर्जा ही विद्यार्थ्यांमध्ये असणं सर्वात अगदी खरं. महत्त्वपूर्ण स्वरूपाचं ठरतं. मानवता संवाद पॉडकास्टच्या निमित्तानं नाशिक जिल्ह्यामध्ये एक प्रतिभा संपन्न स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक म्हणून, गाईड म्हणून कार्य करणारे प्राध्यापक अरुण जाधव सर यांनी आज आपल्याला या मुलाखतीच्या निमित्तानं जो वेळ दिला, त्याबद्दल त्यांचा ऋणनिर्देश आपण व्यक्त करूयात. धन्यवाद सर. धन्यवाद. आणि सर्व दर्शकांना एक सांगू इच्छितो की मानवता संवाद यूट्यूब चॅनेल आपण सर्वांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि जास्तीत जास्त दर्शकांपर्यंत हे विचार जे आहेत पोहोचतील याच्यासाठी सहकार्य करा. धन्यवाद. धन्यवाद.